तुला आठवतं घरच्यांपासून लपून तू दहीहंडी फोडायला गेली होतीस. मी होतो तिथे. मी तुला पाहिलं आणि मला मला खूप राग आला होता लीला. पण जेव्हा मला कळलं की तू तुझ्या बाबांचं कर्ज फेडण्यासाठी ती दहीहंडी फोडायला गेली होती, तेव्हा मला तुझ्याबद्दल अभिमान वाटला. आपल्या लग्नात तू जे काय केलंस त्यामुळे तू सगळ्यांचा राग सहन केलास. पण तू हे फक्त रेवचा जीव वाचवण्यासाठी केलंस. ती हिला. माझा इजेपासून अभिरामपर्यंत प्रवास सुरू करून दिलास. ती लीला. विराज आणि प्रमोदवर करप्शनचा आरोप होता, पण तू सगळी केस इन्व्हेस्टिगेट करून त्यांच्यावरचा आरोप खोडलास. ती लीला. हो ना, तेव्हा तर लीला वहिनींनी त्या टेम्पोचा स्कूटीवरनं पाठलाग काय केला, त्या टेम्पोवाल्याशी मारामारी काय केली, नंतर त्या टेम्पोमध्ये चढल्या काय. लीला वहिनी, हॅट्स ऑफ. सुरुवातीला मला तुझं वेगळेपण लक्षात यायचं नाही लीला. या स्ट्रिक्ट एजेला या अल्लड लीलाचा गोड स्वभाव कळायचाच नाही, आणि त्यामुळे मी तुला खूप शिक्षा द्यायचो. आणि तू माझी दिलेली प्रत्येक शिक्षा पॉझिटिव्हली घ्यायची, तक्रार न करता, आणि त्याला एक स्पेशल नीला टच दिलास. ती लीला. आणि या दिवाळीला सगळ्या सुनांना, प्रमोद, विराज, किशोरला सगळ्यांना कामाला लावलं. सगळं घर एकत्र केलं. आणि एवढंच नाही तर तू टायगरलाही तुझ्या बाजूने करून घेतलंस. आपल्या घरात जेव्हा चोर आला होता, तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या चोराला फाईट दिलीस. ती लीला. यश आणि रेवतीचं लग्न जिच्यामुळे झालं, ती लीला. त्या विक्रांतला प्रत्येक वेळेला धडा शिकवला, ती लीला. दसऱ्याला तू माझा जीव वाचवलास लीला, तेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. आणि तुझी बिगेस्ट अचीवमेंट, तू मला पुन्हा आनंदाने जगायला शिकवलं लीला. आणि हा तुझा फेमस डायलॉग, वाय फिअर when लीला इज हियर, तो डायलॉग किती जणांना हिंमत देऊन जातो लीला. थँक्यू फॉर being लीला. थँक्यू फॉर कमिंग इन माय लाईफ. हे जे थँक्यू तुम्ही नाही, थँक्यू तर मी म्हणायला हवं तुम्हाला. आज तुम्ही माझीच मला एक नवीन ओळख करून दिली. तुम्हाला माहिती, ही खोली ना मला खूप भीतीदायक वाटायची. म्हणजे मला वाटायचं की मी सतत चुका करते, आणि ह्या खोलीत आल्यावर मला कायम भीती वाटायची. मी रडायचे, कायम दुःखातच असायचे. आज तुम्ही तुमचं मॅजिक केलं, आणि मी पहिल्यांदाच ह्या खोलीत येऊन
हसायला लागली. खरंच खरंच थँक्यू विजय. जे खरं म्हणजे आम्ही तुमचे आभार मानायला हवेत. म्हणजे बघा ना, ह्या खोडीचा एवढा कायापालट करून तुम्ही लीलाच्या जखमांवर जी काय हळुवारपणे फुंकर घातलीत ना, खरंच थँक्यू व्हेरी मच. लीलाचे बाबा, माझे आभार मानायची काहीच गरज नाही. मी जे करेक्ट होतं तेच केलं आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी तुमच्या मुलीला सुखात ठेवेन. मी जे केलं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी केला. लीलावहिनी, तुम्ही ना आता हे असं उदास राहणं, रडत राहणं सोडून द्या. अशाच कायम हसत आनंदी राहतोय. तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हाच खूप छान दिसतं. विश्वदादा, तुझ्यासारखा भाऊ आणि एजंटसारखा नवरा असल्यावर आणखीन काय हवंय? आणि मला माहितीये तू सुद्धा मदत केली असणार एजंटना हे सगळं करायला. त्यामुळे तुला सुद्धा खूप 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 थँक्यू. बस काय लीलावहिनी, आता काय लाजवणार का मला? आणि भाऊ मानता ना मला, मग एक भाऊ एका बहिणीसाठी हे एवढंही नाही करू शकत? चला चला, मला निघायचंय. हे कसं आहे, एजे सर आता त्यांच्या सासूरवाडीत रिलॅक्स आहेत, तेव्हा ऑफिसची जबाबदारी माझ्यावरती आहे. सॉरी सर, मी निघतो. एजे, तुम्हाला पण घरी जायचं असेल ना आता? पण त्याआधी तुझ्या मावशी आईला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. वहिनी, वहिनी, आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. एजे काल रात्रीपासून घरीच आले नाहीयेत. हो ना, म्हणजे काल त्यांनी लीलाला घराबाहेर काढलं खरं, पण रात्री स्वतःच तिच्याकडे राहायला गेले. मला तर वाटतं ते तिच्याकडे कायमचे राहायला जाणार आहेत. वहिनी, आता लीलाच जिंकणार आणि आपल्या शब्दाला काहीच किंमत राहणार नाही. ती तुमच्याशी एवढं वाईट वागली तरी एजेना तिचाच पुळका, तिचीच काळजी. बस करा. मला त्या मुलीचं नावही ऐकायचं नाहीये. त्याच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली इथे. तरी तुम्ही का सांगताय मला तिच्याबद्दल? वहिनी, तुम्ही शांत. बाहेर जा. बाहेर जा इथून. जा इथून. जा. लीला लीला, ते माझं बाळ गेले तसं कोणाला काही वाटत नाहीये. माझ्या बाळाचं काय झालं अगं? कोणाला पडलीच नाही. अगं काय झालं, काय शांत हो. किशोर, मला बाहेर यायचं नाही. अगं पण आपण नंतर कधीतरी जाऊ. तुम्ही प्लॅन कॅन्सल करा. अरे पण झालं काय? मी नाही येऊ शकत आता. अगं पण दुर्गा, व्यवस्थित घडवून आणलेल्या प्लॅनवर पाणी फिरवलं या लक्ष्मी आणि सरस्वती. का उगाच दुर्गाला ट्रिगर करता येते? देव कधी अक्कल देणार यांना कोण जाणे. दुर्गाने आता माझ्याबरोबर येणं खूप गरजेचं आहे. नाही, मला कसंही करून तिला घराबाहेर घेऊन जावंच लागेल. लीला, मला खरंच माफ कर. मी चुकले. मला खरंच तू माफ कर. माझ्याकडं खूप खूप चुका घडल्या. मला माफ कर. तू आधी हात जोडू नकोस. काय करतेस असं? तू मला माफ करायला हवंस. त्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. अगं, मी खरंच इतक्या चुका केल्यात ना. मी खरं तर तुझी माफी मागण्याची लायकी नाही. म्हणजे मावशी, बस. एजे सांगूया ना, काय बोलते बाबा? तुम्ही तरी सांगा. अगं, असं काहीच नाही. तू काहीच चुका केला नाहीस. तू काय बोलतेस? प्लीज असं नाही करू नका. खरंच लीला, तुला आहे ना फक्त आणि फक्त एजंटनी ओळखलंय. हा आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, ते बघून मला जाणवलं की मी किती चुका करत होते. मी किती चुकीची वागले ग तुझ्या बरोबर. आहे का मावशी? खरंच पण माझ्यावर विश्वास ठेवलेला सोन्या. म्हणजे ना, मग कोणी तुला काही बोलू नये, तुझ्याकडून पुन्हा त्याच चुका होऊ नये, लोकांनी तुला काही बोलू नये म्हणून हे सगळं करत होते ग.
खरंच माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास ठेव. मला मला कळतंय माझा मार्ग चुकीचा होता. कोणाला तरी प्रेमाने सांगितलं तर आपण त्याला सुधारू शकतो. डोक्यातच आलं नाही ग माझ्या. मी इतकी आणि आणि माझे तोंड, हे तोंड आहे ना, तोंड आहे. काय करते सगळं नाही ग, हे तोंडच गप्प बसत नाही ग माझं. मी काय वाटेल ते बोलले तुला, पण मला माफ कर. मावशी आहे. काय करतेस तू? हे बघ, असं काही करू नकोस. हे बघ प्लीज, आईच आहेस तू माझी. तू म्हण, माफ केलंस म्हण. अगं म्हण. बरं म्हणते, माफ केलं. आता बास ना ग हे सगळं, प्लीज बास बास. सोन्या, तुझ्यातला चांगुलपण आहे ग, म्हणून तू मला माफ केलंस आणि मला आई म्हणालीस. तुला सांगते, माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं ग. माझं, मी तुझ्याशी असं वागले ना, माझंच मन मला इतकं खातंय ना आता. रडू नकोस तू, प्लीज प्लीज रडू नकोस ना. थांब ना ग, प्लीज प्लीज रडू नकोस. लीलाचे बाबा, मिसेस मोहितेंना जास्तच वाईट वाटतंय. त्यांना प्लीज बाहेर घेऊन जा. बाहेर गेल्यावर जरा बरं वाटेल त्यांना. चल कालिंदी, चल ये. इजी, पुन्हा एकदा थँक्यू. मला काय कायम असंच वाटायचं की मी फक्त चुकाच करते, गोंधळ घालते. पण मी तुम्हाला सांगू शकत नाही आज तुम्ही मला किती कॉन्फिडन्स दिलाय. लीला, चुका तर सगळेच करतात का, पण त्या झालेल्या चुकातनं धडा शिकून आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असतं. झालेल्या चुकांमधून डिमोटिवेट होण्यापेक्षा जे आपण आयुष्यात चांगलं केलंय ना, त्या गोष्टी आठवायच्या आणि इन्स्पायर करायचं स्वतःला. लीला, यू आर नेव्हर बॅड. ऑलवेज रिमेंबर, you are a gem of a person. आज आई समोर तुम्हाला प्रॉमिस दिलेला की तू या रूम मध्ये येऊन कधी रडणार नाहीस. इनफॅक्ट तू दरवेळेला खुश राहणार आहे ते. आय प्रॉमिस. क्षणात बदलले मन हे माझे सावरले, तुटता तुटता असे कसे घडले. आजी, आजी, काय झालं? तुमचा चेहरा असा का झालाय? परत बरं वाटत नाहीये ना? नाही अगं, झोपले होते ना, फोन वाजला अचानक म्हणून दचकून उठले. अच्छा.
अरे सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही हो, तुम्ही झोपला असाल ना. झोपमोड केली का? खरंच सॉरी. अगं तुझ्याशी बोलायला मला कधी आवडेल बाळा. बोल कशी आहेस तू? आजी मी अगदी बरी आहे. तेच सांगायला तर मी तुम्हाला फोन केलाय. तुम्हाला माहितीये एजे ना काल रात्रभर इथेच थांबले होते आणि त्यांनी मला इतकं छान समजवलंय. आजी खरंच मी किती लकी आहे ना, मला एजेंसारखा समजूतदार लाईफ पार्टनर मिळालाय. आणि आता मला खात्री आहे एजे ना सगळं नीट करतील. ते दुर्गाशी पण बोलतील. आजी त्यामुळे तुम्ही आता कसली काळजी करायची नाही आणि माझी तर अजिबातच काळजी करू नका. हो बाळा, तुझा आनंदी चेहरा पाहिला आणि मला खूप बरं वाटलं. माझी काळजीच मिटली. आता मनाचं ओझं उतरलं माझ्या. आजी आता एजे माझ्या बरोबर आहे म्हटल्यावर मी कशाला काळजी करू. असेच एकमेकांना साथ देत राहा हं? असेच एकत्र राहा. तुमच्या जोडीला कधीच कोणाची नजर नको लागू दे बाळा. अशीच अभिरामला समजून घेत जा. बरं चल, मी आता आटपते. मला मंदिरात पण जायचं आहे ना आता, म्हणून. बरं पण आजी आजी हे बघा, बाहेर ऊन खूप आहे त्यामुळे पाण्याची बाटली कॅरी करायची, रुमाल कॅरी करायची आणि सनग्लासेस पण न्या. आणि ऊन वाढायच्या आधी घरी परत या. हे बघा आजी, काय ना तुम्ही अजूनही पूर्ण बऱ्या झालेल्या नाही आज, लक्षात ठेवा. सगळं कळेन मी. स्वतःची खूप चांगली काळजी घेईन मी. नाही त्याचं काय आहे ना, मी इथे असताना तिथे माझ्या मैत्रिणीला काही झालं मला अजिबात आवडणार नाही. काही होणार नाही तुझ्या मैत्रिणीला. मी चांगली आहे, व्यवस्थित काळजी घेईन. ठीक आहे, बाय. बाय. प्रियांश, लीला, माझे हात दगडाखाली अडकलेत ना, म्हणून तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. पण माझे नाव कालिंदी आहे. तुझ्यामुळे मला दुसरेपणाचा संसार करावा लागला हे मी कधीच विसरलेले नाही. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही. लीला इथे बसलीस तू? अगं चहा आणलाय मी. तू अगं भासलं का? काय मी करते मूर्ख, नुसती लक्ष कुठे असतं का माझं? आयुष्यभर माझ्या लेकीला त्रास दिला मी आणि आता हे काय काय करतेस कालिंदी? काय करते मावशी? एवढं काहीच झालं नाही. ठीक आहे मी, ठीक आहे. नाही जो हात बघ. एक काम कर, तू ते गार पाण्याखाली हात धर. म्हणजे बरं वाटेल. आधी कसं सुचलं नाही मला. मी काय करते? अरे सरोजनताई, नमस्कार. नमस्कार. बरे आहात ना? ते त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं नाही का, माझी मैत्रीण इथे येते, तर त्या दिवसानंतर तुम्हाला ती दिसली होती का इथे या बाजूला? त्यांना सकाळी पाहिल्यासारखं वाटतंय. हा, त्या काय तिथे? बोलू का त्यांना? नाही नको. मी बोलते त्यांच्याशी. नमस्कार.